नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार. विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे. गुरु मार्केट्स. आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो. आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता. तुम्ही विचाराधीन संस्थेच्या प्रत्येक पॅरामीटरचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करू शकता. आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू. रिंद एनर्जी इंक, टिकर REI. हे पुनरावलोकन 20 मार्च 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी रिंद एनर्जी इंक उपवर्गातील आहे. ऑइल अँड गॅस 132 संस्था विश्लेषणात भाग घेतात, जे अतिशय प्रातिनिधिक आहे. या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर सोल्युशन्स पहा. प्रश्नातील कंपनीसाठी एकूण 10 पैकी 7.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल 2.3 गुण आहे. जर आपण व्यापकपणे पाहिले तर एकूणच संपूर्ण US मार्केटमध्ये. चला पाहू. एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल 1.9 गुण आहे. च्या 7.5 गुणांच्या विरुद्ध रिंद एनर्जी इंक. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. रिंद एनर्जी इंक आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त स्टॉक पाहू शकतो. रिंद एनर्जी इंक उणे 34.2% बदल दर्शविला. 3.3% उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध. हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही, परंतु आपण ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. कंपनीचे बाजार भांडवल. रिंद एनर्जी इंक $0.25 अब्ज आहे. $2,619 अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह. रिंद एनर्जी इंक 0.009% वाटा आहे आणि उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचे ताळेबंद भांडवल $0.85 अब्ज अंदाजे आहे. उपवर्गाचे ताळेबंद भांडवल $1,607 अब्ज आहे. रिंद एनर्जी इंक 0.053% वाटा आहे. बाजार आणि पुस्तक मूल्याच्या व्यापलेल्या समभागांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो. शेअर. रिंद एनर्जी इंक उपवर्गात बाजार भांडवल 0.009% आहे. पुस्तक मूल्य 0.053% आहे. बाजार मूल्यात 489% वाढ झाली आहे. बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले. 1 पॉइंट. विश्लेषित कंपनीचे कर्ज दायित्व $0.38 अब्ज इतके आहे. बुक व्हॅल्यूचे कर्ज इक्विटीच्या 44.7% आहे. कंपनीच्या आर्थिक दायित्वांसाठी गुण चांगले. 1 गुण. कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि नफ्यातील शिल्लक 3.7 शी संबंधित आहे. 14.6 च्या उपवर्गासाठी सरासरी, जे उपवर्गापेक्षा 75% कमी आहे. उपश्रेणीतील संघटनांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप चांगले. 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $67 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित कमाई $82 दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या क्षणापेक्षा 22.9% अधिक आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले. 0.5 गुण. कंपनीचे किंमत विक्री गुणोत्तर 0.7 आहे. उपश्रेणी 1 साठी सरासरी उपश्रेणीच्या सरासरीपेक्षा 30% कमी आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या सूचकाच्या विनिमय किंमतीचे मूल्यांकन चांगले. 0.5 गुण. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $360 दशलक्ष होता.
पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल $450 दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे. सध्याच्या तुलनेत 25% जास्त आहे. उपश्रेणी कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्री कामगिरीचे मूल्यांकन. चांगले 0.5 गुण. मार्जिन 18.3% आहे. उपवर्गासाठी सरासरी 6.9%. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 11.4% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 0.014% आहे, जे बाजार भांडवल हिस्सा पेक्षा 56% जास्त आहे. आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या शेअर बाजार मूल्यातील असमतोल दर्शवते. रिंग एनर्जी इंक त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने. संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $2,156,000 इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये $3,234,000 आहेत. उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक 33.3% आहे. उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचा अंदाज. चांगले 0.5 गुण. प्रति कर्मचारी नफा $586.1 आहे. $221.1 च्या उपवर्गात सरासरी आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक 165% आहे. उपश्रेणी कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रत्येक कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचा अंदाज. चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $3,185,000 आहे. उपश्रेणीनुसार $3,183,000. उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक 0% आहे. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईचा अंदाज. चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 8.6% आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.3%. हे लहान पेरण्याचे मूल्यांकन आहे. सूचक 14 कंपनीसाठी 51% पातळी दर्शवते. रिंग एनर्जी इंक. तर उपवर्गात रसी पातळी 14 अंदाजे 63% आहे. संभाव्यतः उपश्रेणीतील कागदपत्रांचे मूल्य त्यापेक्षा जास्त आहे. रिंग एनर्जी इंक. कंपनीची सध्याची शेअर किंमत अंदाजे $1.25 आहे. कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाजे $2.76 आहे. वास्तविक अंदाज आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अंदाजे 121% आहे. चला ऑर्डर टेबल पाहू, जे उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यांकनावर आधारित रिंग एनर्जी इंक. मदत प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $1.24 च्या किमतीवर खरेदी ऑर्डर उघडा. कंपनीचे रेटिंग ब्यापैकी उच्च आहे. या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडण्यात आली. संस्थेचे मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले. अकिमचा निर्देशांक. नफा घ्या 1.42 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 1.06 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास नंतर 19 एप्रिल 2025 रोजी एक्सचेंज 17च्या निकालांवर आधारित व्यवहार स्वतंत्रपणे बंद होईल.
किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर NEXT शिल्लक विक्री ऑर्डर असेल. या चॅनेलवर बॅलन्सिंग ट्रेडवरील व्हिडिओ असेल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल. ऑर्डरपैकी एक बंद करताना मुख्य किंवा संतुलित एक विरुद्ध क्रम चालू स्तरावर बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स. तुम्ही सर्व खरोखरच या ग्रहावरील सर्वात छान प्रेक्षक आहात.